नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना 1,500 रुपये वितरित केले जात आहेत। तर त्या संदर्भात आपण माहिती यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिली। त्यानंतर दुसरी एक योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती, ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिला उमेदवारांना वर्षाला 3 गॅस मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत। वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। त्या संदर्भाची योजनेची सुद्धा सुरुवात झाली आहे। प्रत्येक पात्र महिला उमेदवाराच्या अकाउंटवर पैसे वितरित केले जात आहेत। कोणत्या महिलांना हे पैसे येत आहेत त्या संदर्भात तुम्हाला नेमकं केवायसी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, त्यानंतर कोणकोणते कागदपत्रे लागतात, जर तुम्ही फ्री मधला गॅस म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जर गॅस कनेक्शन जर घेतला असेल तर त्यांना या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येईल का, जर एखादी महिला राशन कार्डवर त्यांचं नाव असेल आणि त्यांनी जर विकत गॅस घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का। म्हणजेच अन्नपूर्णा योजना मोफत 3 गॅस देणारी जी योजना आहे तर त्या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया। तत्पूर्वी या ठिकाणी पात्र महिला उमेदवाराच्या त्यांना मेसेज सुद्धा येत आहेत की तुम्ही अन्नपूर्णा योजनेचे या ठिकाणी लाभार्थी झालेले आहेत आणि तुमच्या अकाउंटवर पैसे वितरित करण्यात आले। तर या ठिकाणी अभिनंदन, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत वार्षिक 3 गॅस सिलेंडरसाठी आपण पात्र ठरला आहात। माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी मेसेज दिला आहे की छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा महाराष्ट्र राज्य या विभागाच्या माध्यमातून तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडरसाठी तुम्ही पात्र ठरलेले आहेत, असा प्रत्येक पात्र महिला उमेदवारांना मेसेज येत आहेत। ज्यांना मेसेज आला आहे तर त्यांच्या अकाउंटवर पैसे सुद्धा वितरित केले आहेत आणि ज्यांना मेसेज आला नाही तर त्यांना आता नेमकं काय करणं गरजेचं आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती पात्रता आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी पहा मित्रांनो, 30 जुलै 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण जी.आर प्रकाशित झाला। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 मोफत गॅस तुम्हाला दिले जाणार आहेत। तर या योजनेची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी पहा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 52.16 लक्ष महिला उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर या योजनेची लाभार्थीची पात्रता काय आहे, तर पहिली पात्रता आहे की सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे। म्हणजेच ही योजना महिलांसाठी आहे। महिलांच्या नावावर जर गॅस असेल तर ती महिला पात्र असेल। त्यानंतर सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील। म्हणजे तुम्हाला फ्रीचा जो मोदीचा गॅस म्हणून जे फ्रीचा तुम्हाला मिळालेला आहे, म्हणजे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला गॅस मिळाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पात्र उमेदवार आहेत तर त्यांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे किंवा या योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एका रेशन कार्डवर जर एक महिला जर लाभ घेतला असेल तर त्या कुटुंबातील फक्त एकच महिला या योजनेचा लाभार्थी असेल, म्हणजे त्या महिलेला वर्षाला 3 गॅस फ्रीमध्ये दिली जाणार आहेत। त्यानंतर एका कुटुंबात केवळ एकच रेशन कार्डवाला या ठिकाणी लाभार्थी असेल किंवा एकच लाभार्थी असेल आणि या योजनेचा लाभ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅसचे या ठिकाणी सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जाणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला नेमकं आता कशा पद्धतीने कार्यपद्धती करणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे फ्रीवाला गॅस असेल, म्हणजे तुम्हाला जर मोफतवाला मोदीचा जर गॅस जर मिळाला असेल तर तुम्ही त्या योजनेचा डायरेक्टली लाभ घेऊ शकता। तुम्हाला 830 रुपये या ठिकाणी जे काही गॅसची किंमत आहे, कोणत्या जिल्ह्यानुसार कमी जास्त असेल, पण 830 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला वितरित केले जातील आणि तुम्हाला 830च्या नंतर जे 300 रुपयाची रक्कम अनुदानाच्या माध्यमातून दिली जात होती तर ती सुद्धा रक्कम या ठिकाणी आता दिली जाईल। म्हणजे पूर्णपणे गॅसची रक्कम त्यानंतर अनुदानाची रक्कम तुमच्या त्या ठिकाणी बँक खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी 530 रुपये असेल, म्हणजे 530 रुपये सुद्धा तुमच्या अकाउंटवर जमा केले जातील। म्हणजे या योजनेचा लाभ घेणारी पहिली लाभार्थी महिला असेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ज्या महिला गॅस मिळालेला आहे तर ती योजना या ठिकाणी महिलांना या ठिकाणी लाभ घेता येणार आहे। त्यानंतर दुसरं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल, जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर तुम्हाला 3 मोफत गॅस दिले जाणार आहेत। सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर दिला जाणार नाही, म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला एकच सिलेंडर दिला जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं
महत्त्वाचं, या योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भाची काही महत्त्वपूर्ण समितीसुद्धा स्थापन करण्यात येईल, तर ती समितीसुद्धा पाठवू किंवा तशा प्रकारे पाहू शकता. एका रेशन कार्डवर एका महिलेला लाभ घेता येईल आणि जर महिलांच्या नावानं गॅसचं कनेक्शन असेल तर त्यांनाच या ठिकाणी लाभ देता येणार आहे. म्हणजे तुम्हाला गॅस तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या अकाउंटला 530 रुपये त्या ठिकाणी वितरित केले जातील. मी सुरुवातीला जो तुम्हाला मॅसेज दाखवलेला आहे तर तशा प्रकारचे तुम्हाला मॅसेज येतील. मॅसेज आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचा मॅसेज आल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसेसुद्धा रिलीज केले जातील. अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिला उमेदवारांना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत पात्र असतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असतील, त्यांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तर त्यांना त्यांच्या अनुदानाचे म्हणजे पूर्णपणे गॅसची रक्कम त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर वितरित केली जात आहे. अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती होती. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.